यानंतरची बातमी नाशिकमधून आहे, कारण नाशिकमध्ये थेट 15व्या दिवशी सुद्धा पूरस्थिती कायमच दिसतेय। गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती दिसतेय। नाशिकमधील रामकुंड परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात। अभिजित, 15 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे, तरी सुद्धा पूर परिस्थिती अद्यापही दिसतेय, काय अपडेट या संदर्भात? गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि परिणामी गंगापूर धरणातून सद्यस्थितीमध्ये 3716 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जातं आहे आणि परिणामी या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर सलग 15व्या दिवशी रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये गोदावरीची पूर परिस्थिती जी आहे ती कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। समोर या दृश्यांमध्ये बघा, खरं तर गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये कुणीही जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे। मात्र ही समोरची व्यक्ती जी आहे ती अतिउत्साहाच्या भरामध्ये त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात अगदी आत नदीच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी त्या पुलावर गेलेली आपल्याला बघायला मिळते आहे। अगदी 15 दिवसापासून अशाच पद्धतीने काही अतिउत्साही नागरिक किंवा पर्यटकांकडून पुराच्या पाण्यामध्ये जाऊन जीव घेणं धाडस केलं जातं आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील पर्यटक किंवा जे अतिउत्साही नागरिक आहे ते काही ऐकायला तयार होत नाही आणि आपला जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये जाण्याचं धाडस त्यांच्याकडून केलं जात आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे खरं तर संपूर्ण निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।